वेल डन नितीन. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सलामी जोडी मैदानात VSS सणबूर या टीमची शिवा आणि नॉन स्ट्रायकँडला रोहन. शिवा बॉस नॉन स्ट्रायकँडला रोहन. शिवा बॉस आणि नॉन स्ट्रायकँडला रोहन. दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12th पण पाठवा प्लीज. सळवे 11 सळवे पण टीमचा बॉलर कोण आहे बॉलर? ओमकार. ओमकार फ्रंटलाईन बॉलर पहिले षटक टाकण्यासाठी तयार आहे. सुरुवात करतोय सळवे 11 सळवे या टीमकडून. समोर बॅटर शिवा बॉस. नुकतीच रविवारी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता ओमकार. हो पहिलाच बॉल चांगला टाकला आणि बॅटर सोबत विकेट किपर रिपीट. परिणाम 22 रुपयात 1 धावा. डी झोन मध्ये बॉल गेलाय. एका धावेने खातं ओपन झालं VSS सणबूर या टीमचं. शिवा बॉस बॅटिंग मार्कवर. ओ चांगला फटका देखना लांबच लांब उत्तुंग गगनभेदी षटकार शिवा बॉस यांच्या बॅटमधून. अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. धावसंख्या 7 7 ऑन बोर्ड. 7 धावा झाल्यात. आणि क्वार्टर फायनलला काय गेलं? नव्हे, क्वार्टर फायनलला काय गेलं? 6 खाली. ओमकार तयार ओव्हर द विकेटने तिसरा बॉल टाकण्यासाठी. हाफ ट्रॅकर चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर. अगदी एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत बॅक टू बॅक दुसरा षटकार शिवा बॉस यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता आकार देते. धावसंख्या पोहोचते 13-13. हे होम पिच आहे, होम ग्राउंड आहे आणि चांगला खेळ करतोय. खडा माहिती आहे कशाबद्दल विकेट. सुरुवात याच मैदानातून. जुन्या आठवणींना उजाळ देण्यासाठी ही स्पर्धा विश्वनाथ चषक 2026. 13 धावा. ओमकार तयार. चौथा बॉल व हा देखील चांगला फटका. सलग तिसरा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलंय सीमाच्या बाहेर. शिवा बॉस ऑन फायर. टीमची धावसंख्या 19-19. चार बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण सुरू केलंय. आता शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. 5 बॉलचा षटक. 4 षटकांचा सामना. एकोणीस धावा. शेवटचा बॉल. नाहीतर हाफ ट्रॅकर चांगला पोल केलाय परंतु बॉल जाईल डी झोन मध्ये. एका धावेसाठी षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर VSS सणबूर या टीमची धावसंख्या 20-20. तो स्पीडअप करा.
सळवे 11 सळवे सेकंड ओव्हरसाठी. आता स्ट्रायकिंगला रोहन एकही बॉलचा सामना केला नाहीये. आता स्ट्रायकिंगला गोलंदाज मार्कस सज्ज होते. सेकंड ओव्हरसाठी रवी आलाय. इथे प्रभावी मारा करू भेदत गोलंदाजी करू गेल कारण धावा भरपूर झालेत. धावगतीला ब्रेक द्यावा लागेल. जर आपल्या टीमला मॅचमध्ये आणायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 20 मतदान करणार नाही वाटतं. रवी ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंगला रोहन. हो पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. सरळ विकेट किपरच्या क्लोजमध्ये बॉल चाललाय. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली रवीने. 20 धावा. इकडे बघ एक बिर्याणी वगैरे कोणाला पाहिजे. दुसरा बॉल रवी. ओ हलक्या त्याने खेळलाय. सिंगल घेतली आहे. धावसंख्या 21-21. 21-21 स्ट्राईक मिळाले शिवाबॉस यांना. 21 धावा. रवी तयार. ओव्हर द विकेटने तिसरा बॉल टाकण्यासाठी. समोर बॅटर शिवाबॉस ते लईमध्ये आहेत, रिदममध्ये आहेत. हाफ ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चालला अगदी. हा बॉल डॉट. धावसंख्या स्थिर 21. 3 बॉलचा खेळ संपलाय. चौथा बॉल. हो पायावर बॉल आदळलाय. रनआउटची संधी. थ्रो केलाय. पॉईंटचा फिल्डर. सिंगलवर समाधान. लेग पाय सिग्नल आहे. टीमची धावसंख्या 22-22. शेवटचा बॉल. 22 धावा. या ओव्हरमध्ये रोखलेत. धावा कमी आल्यात. थोडंसं शांत ठेवले. 22 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. तिथे फिल्डर आहे. सिंगलवर समाधान मानलंय. षटक समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा झालेत. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड आणि त्याच्या विरोधात मळाईदेवी कुसरंड. आपण इथे टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. तेवीस धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3. धावसंख्या थोडंसं विराम दिलाय. थांबवलंय थोडंसं. 23 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज मार्का सज्ज होतोय. तिसऱ्या ओव्हरसाठी प्रवीण. समोर बॅटर रोहन. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू आहे VSS सणबूर या टीमसाठी. प्रवीण. व हलक्या त्याने खेळला. सन्मान दिलाय. स्ट्राईक दिली आहे शिवाबॉस यांना. टीमची धावसंख्या आता 24 या सिंगलच्या मदतीने. 24 धावा. व चांगला फटका. ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. तो पाहतच राहील. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. आला इथे शिवाबॉस यांच्या पाठमधून हा षटकार. चौथा षटकार या पहिल्या डावामध्ये शिवाबॉस यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता झाली 30-30. प्रवीण ओव्हर द विकेटने. ओव्हरची बॉलला बॅट फिरकावलंय आणि बॉलला पाठवलंय.
अगदी लॉंग लेगमध्ये डिक्लर झोनमध्ये डी झोनमध्ये बॉल गेलाय. धावसंख्या आता 31-31. 31 धावा. प्रवीण हा फटका मारायचा प्रयत्न, बॅटच्या तितकंसं कनेक्शन नव्हतं बॅटला. हा बॉल डॉट. धावसंख्या स्थिर 31-31. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधील. प्रवीण चांगलं कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर. हा चांगला फटका, बॉल हवेत. बॉल करी क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट होईल का? चांगला जजमेंट. फलंदाज बाद. शिवा बॉस बाद झालेत. पहिला धक्का बसलाय. 31 धावसंख्येवर पहिला विकेट. पहिली विकेट इथे मिळाली आहे 31 या आकड्यावरती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय. थोडं स्पीडअप करा. सळवे 11 सळवे फिल्डिंग लावायचे. धावा 31-31. आदरणीय तुषार पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चौथं षटक चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाज मार्कवर. पहिला बॉल व चांगला फटका. पूल केलाय पॉवरफुल. बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. आला इथे षटकार रोहनच्या बॅटमधून. धावसंख्या 37-37. सदोतीस 37. रोहन बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. व चांगला फटका ऑन साईडला. फिल्डर आहे तिथे व चांगला हो जजमेंट चुकली. कॅच ड्रॉप. कॅच किती महत्वाची होती येणारा काळच सांगेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी धाव फलक 39-39. बॉलरचं नाव काय आहे? गोलंदाज साईराज. 39 धावा. चौथं षटक आहे. चांगली स्कोर उभारलाय VSS सणबूर या टीमने. सनराज बॉलिंग मार्कवर सनराज आहे. नावातच राज आहे. व चांगला फटका रोहनच्या बॅटमधून. स्वीट साऊंड केलाय आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. आला इथे षटकार रोहनच्या बॅटमधून. धावसंख्या आता झाली आहे 45. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 50चा पल्ला गाठेल असं वाटतंय VSS सणबूर. 45 धावा. व हा चांगला फटका. बैठक फिल्डर आहे तिथे पण त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. इथे चौकार. धावसंख्या 49. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील 49 धावा झालेत. रोहन चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. बॉल हवेत.
बॉल करे क्षेत्ररक्षक. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट जेल टिपलाय. चांगला जेल आणि बरोबर 50चं टार्गेट ठेवलंय. VSS सणबूर या टीमने सळवे 11 सळवे या टीम समोर ठेवलंय. नेक्स्ट मॅच DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड विरुद्ध मळाईदेवी कुसुरंड या दोन टीम मध्ये हा सामना होईल. हॅलो. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड त्याच्या विरोधात मळाईदेवी कुसरुंड या दोन टीम दरम्यान हा सामना होणार आहे. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड विरुद्ध मळाईदेवी कुसरंड या दोन टीम दरम्यान टॉस होतोय. संकेत सर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड कॉल केलाय. टेर आलाय. इथे टॉस जिंकलाय मळाईदेवी कुसरंड या संघाने. टॉस जिंकलाय. कोणता निर्णय? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी. किती धावसंख्या रोकाल? तरी 30च्या आसपास रोखायचा प्रयत्न करेन. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना एंट्री करताना? खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं नियोजन आहे. ग्राउंड पहिल्यांदा नवीन भेटलंय पण नियोजन चांगलं केलं तरी. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. टॉस जिंकल्याचं तुम्ही कोणता निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं पण ठीक आहे. आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. मी जास्त वेळ घेत नाही. मॅच सुरू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. नुकताच टॉस संपन्न झालाय. DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड विरुद्ध मळाईदेवी कुसरुंड या दोन टीम दरम्यान टॉस जिंकलाय ते मळाईदेवी कुसरुंड या टीमने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. जाऊया मॅचच्या दिशेने आणि या मॅचची कहाणी आमचे मार्गदर्शक आशिष चोरगे सर करतील. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात नीनाजी पटेकर सरांचा आवाज. मॅचच्या दिशेने वळूयात जिथे टार्गेट सेट केलंय अर्थातच 50 धावांचं आणि सलामीची प्रारंभिक जोडी अमर आणि रवी. पाटणचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि घाऱ्या डोळ्याचा अमर कदम. गोलंदाज स्टॅकवरती शिवा जाधव बॉस. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. आक्रमण. पहिल्याच बॉलवरती धमाका. परत एक वेळा मोठा फटका खेचलाय. कॅचचा कॉल होता. प्रयत्न चांगला. बॉल सीमा पार. पाहावं लागेल एक टप्पा गेलाय का सरळ सीमारेषेच्या बाहेर. बघा अंपायर मध्ये पडदा आलाय त्यामुळे जो
निर्णय असेल तो निर्णय बघा, काय असेल तो द्या. पाठीमागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारा. पिंक टी शर्ट चौकार आहे का फोर आहे? यस, चौकार आहे. थँक्यू सो मच. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. बाउन्सरचा वापर. हलक्या हाताने सन्मान दिलाय. चार बॉलचा खेळ झाला, जुनी 2 बॉल शिल्लक आहेत. ओ बिगिट बॉल हवेत. अगदी कॅमेरामॅनला मानवंदन देणारा हा षटकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. एक बॉल बाकी आहे. ओ इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती. प्रीतम आला ना. कोण आहे प्रीतम ना? हे बॉलर कोण आहे? प्रीतम 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 ना प्रीतम ना प्रीतम प्रीतम गोलंदाज स्ट्राईक वरती सज्ज झालाय. फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. अमरच्या खात्यामध्ये देखील एक धाव. चांगली सुरुवात करून दिली आहे. ओ आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. जबरदस्त असं गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून हा बॉल. येस अंपायर, डॉट बॉल ना. येस, डॉट बॉल. परत एक वेळा अगदी चांगला टप्पा हाताळला. बॅटला हलकासा ब्रश झाला. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद अमर कदम बॅक टू द पॅव्हलियन.
फुलटॉस बॉल होता त्या साईडला ऑन साईडला वळवला आहे. तिथे आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे चपळाईने. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23. प्रीतमला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं हो बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे. कॅचचा कॉल, विकेटचं पतन. अप्रतिम कॅच तिथे पकडली आहे, जबरदस्त कॅच पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून. जयने अप्रतिम कॅच तिथे पकडली. महत्वाची विकेट होती तिथे रवी बोरगेची. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. 23. बॉटल गायब झाली इथे नाही आहे. बॉलर आशिष ना. जयच्या पहिल्याच बॉल वरती मोठा ब्लास्ट केलाय षटकार. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच एका बाजूला चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मळाई देवी कुसरूड टॉस जिंकलाय. कुसरूड टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा पार. पत्रा तोड षटकार. टक 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 टकाटक. वेलकम अमोजी माने सर. घ्या थोडंसं स्पीडअप घ्या. मॅचला स्पीडअप करूया थोडंसं. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, तिथे जास्त काही मिळणार नाही, एकच धाव प्राप्त होईल.
समोरच्या दिशेला अगदी स्टेट टाउन दी ग्राउंड फेकून दिलाय षटकार. या षटकाराची गरज होती आणि तो षटकार खेचलाय ओमच्या पाठमधून. जबरदस्त फटका. 5 बॉलमध्ये आता करायचे आहेत फक्त 8 धाबा. 5 बॉल 8. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली आहे मॅच. षटकाराने पूर्णपणे सामन्याचं पारडच चेंज केलंय. हा ॲक्शन रिप्ले ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. ओ अप्रतिम कॅमेरा वर्क वेदूच्या माध्यमातून. जबरदस्त कॅमेरा वर्क. कमी काळामध्ये कमी वयामध्ये या कॅमेरामॅनची चर्चा आहे. अक्षय शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र वेदू म्हात्रे. काय कॅमेरा वर्क राहिलंय वेदू. बॉलरचं नाव काय आहे? फटका बसलाय. बॉल हवेत आहे. कॅच महत्वाचा आहे. कॅचचा कॉल. वॉडा कॅच. अप्रतिम कॅच. सतीश मला वाटतं. आउट कोण झाला? ओंकार आउट झाला ना? परेशदा नाव काय बोला? सतीश बोला ना. 4 बॉल 5 ना? 4 बॉल 8. 4 बॉल 8 ची गरज आहे. चार चेंडू 8 धाबांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. चार बॉल 8 ची गरज. खोला टाकलेला चेंडू होता तिथे 1 धाव मात्र कंप्लीट केली. आता 3 बॉल 7 धाबांची गरज. तीन बॉल 7 धाबांची गरज आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. तीन बॉल 7 धाबांची गरज आहे. टप्पा महत्वाचा, लाईन महत्वाची, त्याचबरोबर मोठा फटका देखील महत्वाचा आहे. बॉल उत्कृष्ट गोलंदाजी. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. 2 बॉल 6. 2 बॉल 6 करायचे आहेत आता. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. तिथे पंचांचा निर्णय काय येतोय हे मात्र बघायचं आहे. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. बघा तो पिवळा जो ग्रीन पट्टक संपतोय रिक्षाच्या पाठीमागे थटलाय तो. बघा काय निर्णय अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवा. जो काही निर्णय असेल या बॉलवरती नेमकं घडलंय काय तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यानंतर आपण समीकरण सांगूया. एक्झॅक्टली या बॉलवरती मात्र
थांबा किती आता तो तिसऱ्या पंचांकडे दिले बघा हो मुकादम. अंपायर 2 मिनिटं कमिटी निर्णय देते. मुकादम पाहणी करतायत, शहानिशा होईल आणि त्यानंतर मात्र निर्णय नक्कीच दिला जाईल. नेमकं या बॉलवरती काय घडलंय, भरपूर वेळ गेला या मॅचसाठी. बघा बाकी कोणी जाऊ नका. बाकी विनंती असेल, जे काही निर्णय असेल तो निर्णय देतील अंपायर. बाकी कोणी व्हीएसएस टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. निर्णय जो असेल तो निर्णय तुम्हाला दिला जाईल. आणि यस अंपायर. या बॉलवरती ओके, म्हणजे हा बॉल आलाय डॉट बॉल. बॉल म्हणल्यानंतर डी झाला 1 रन असेल. असं कसं असेल चला, जो अंपायरचा निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान करा आणि लगेच मॅचला सुरुवात करा. बघा अमर दादा, प्रेक्षक मायबाप, मी विनंती करेन, रिक्षा आहे त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही पाठीमागे घ्या, अन्यथा पुढे तरी जा. आणि बाईकवाल्यांना देखील विनंती असेल, आपण जर मॅचचा आनंद घेताय. येस अंपायर, अंपायर डॉट बॉल आहे ना, 1D आहे. मग आता 1 बॉल 4 धाबांची गरज. 1 मिनिट 5 धावांची गरज, 1 बॉल 5. एक बॉल 5 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. एक बॉल 5, काय सामना रंगलाय. शेवटचा बॉल, 1 बॉल 5 ची गरज. हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आणि VSS सनबूर संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय.
हार्ड लक बॅड लक टीम सळवे 11 सळवे संघ. चला टॉस जिंकलाय. कुसरूड टीम फिल्डिंग लावून घ्या. चला कुसरूड टीम विजयदादा. प्लेअर कमी मध्येच तुम्हाला खेळवायला लागेल एक्स्ट्रा कोण घेऊ शकत नाही.